प्रभु तेरी शरण गिरिराज धरण प्रभु तेरी शरण गिरिराज धरण प्रभु तेरी शरण गिरिराज धरण प्रभु तेरी शरण जटा तेरी तीन लोक से जानी है गोवर्धन महाराज तीन लोक से जानी है गोवर्धन महाराज तेरी तीन लोक से जानी है गोवर्धन महाराज जटा तेरी तीन लोक से जानी है गोवर्धन महाराज गोवर्धन महाराज हमारे प्रभु 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 गोवर्धन महाराज जटा तेरी तीन लोक से आती है गोवर्धन महाराज तीन लोक से जानी है गोवर्धन महाराज तेरी तीन लोक से जानी है गोवर्धन महाराज तेरी तीन लोक से जानी है गोवर्धन महाराज 3 दिवस झाले भगवान उभेच आहेत असे मग काही गोपाळ होते ते गोपाळ म्हणले कृष्णा तू आता आराम कर भगवान म्हणले नाही रे गोवर्धन खाली येईल ना म्हणले लेका तू करंगळी लावली आम्ही काठ्या लावल्या करंगळीत जोर आहे का काठीत भगवान म्हणले काढू मग म्हणले हो खुशाला बरोबर आराम कर देवाने करंगळी काढली नाही नुसतं हलवली अशी जशी हलवली तर त्या सगळ्या लावलेल्या काठ्या होत्या त्या सगळ्या कट 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 गोपाळ म्हणला उचल 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 म्हणे कृष्णा लोक कोण्या चक्कीचा आटा खातस तरी एवढी ताकद कशी काय आली ना तुझ्या भगवान म्हणले कचू माखन को बल बल कुछ गोपन कियो सहाय किस राधा जी की कृपा भई गोवर्धन लियो उठाए कोपऱ्यात एक बुडा बसला होता म्हणजे कुछ माखन को बल बळ कुछ गोपन कियो सहाय बुडा म्हणलं 4 दिवस झाले अशक्तपणा आला शेजारी म्हणला काहून नंदाचा पोरगा डोळ्यात पाहिजे ताकद घेते आतापर्यंत दहीदूध चोरत होता आता लोकांची ताकद चोरायला लागला शेजारचा म्हणजे मलाच कानो 2-3 दिवस झाले तसंच वाटायला लागलं भगवान पुढचं बोलले श्री राधा जी की कृपा में बोले आपके मर्जी से नहीं पीछे राधा जी खड़ी है उनकी शक्ति से गोवर्धन धारण किया भगवंताने 7 दिवस 7 रात्रीपर्यंत 7 कोसाचा गिरी गोवर्धन धारण केला होता म्हणून त्याला म्हणतात गिरधारी त्याचं नाव काय गिरधारी गिरी को धारण करने वाला सो गिरधारी हा राहत उभे सगळे जण